ठिकाणी 10 मीटर आहे, म्हणजे 7 मीटरचं आपण कॉन्क्रीट करणार, बाकीचं साईड कटली आणि बाजूला पाणी जाण्यासाठी गटर. एवढा त्या हिशोबाने 10 मीटरचं 10 मीटर ही बाजू दुसरी बाजू साईड पट्टी पकडू. मध्य भागापासून जावी नाही मध्य भागापासून 5 आता कोण म्हणते 7.5 तर कोण म्हणते 6. नक्की काय आम्हाला प्रकार कळला ना. आम्हाला त्याचं लेखी काहीतरी उत्तर पाहिजे ना. आम्हाला लेखीच काय मिळालं नाही ना त्याचं. ज्यावेळेस रस्ता एमडीआर होतो मेजर डिस्ट्रिक्ट होतो बरोबर ना, ज्यावेळेस एमडीआर असतो त्यावेळेस 40 फूट होतो. मग एमडीआरचे रूल्स माहिती आहे तुम्हाला सांगायला आवश्यक नाही. 40 फूट बरोबर ना. साहेब आले होते पण पवार साहेबांनी अजून बरं आम्हाला लेखी तर काहीतरी आम्हाला काय साहेब आले होते, कार्यकारी अभियंता आणि आले होते, त्याविषयी मीटिंग झाली होती. साहेबांनी पत्र लिहिलं आहे आपल्या डिपार्टमेंटला. तिथून त्यांनी आपल्या ई साहेब लोकल बरोबर आहे तुमच्या वरिष्ठांना काय आहे इकडे गावात बरोबर आहे आजपर्यंत रस्त्यासाठी कोणत्याही प्रकारचा संपर्क झालेला आढळत नाही. सगळे पेपर आम्ही काढून घेतले. एकाही पेपरमध्ये कुठल्याही संपादनाचा उल्लेख करतो. त्यामुळे इथं तुम्हाला संपर्क नाही. जागेपर्यंत संपर्क जे आहे ते आढळतं. कुठं तो मोठा रस्ता आहे तिथून जे आत गेलेलं आहे कोणत्याही प्रकारचं आमच्या मार्केट रात रोज करून मोठं आहे तिकडे वापरतात तिकडे वापरतात. आमचे लोक आढळत नाही. तुम्ही असं दगड चुकीच आहे ना. हा दगड तुमचा कसा का मला दगड काय ह्या जमिनीची तावडा आम्ही 100 वर्ष भरतो. हा जमीन आम्ही कसतो 100 वर्ष आणि ते दगड तुम्ही फोडता तुम्ही माती तुम्ही वापरताय. हे आमचं मार्केट आहे ना. कारण जिल्हा आपलं बस डिपार्टमेंट तिने आम्हाला 7 दिला आमच्या गावचा ते 100 7 आमचं. तुम्ही ते काय साहेब माहिती तेवढं जोडून आपले माहिती मागवलेली आहे. ही माहिती आलेली नाही. आम्हाला न विचारता शेतकऱ्यांना न विचारता हे काम चाललंय म्हणजे अन्याय आम्हाला सर हे तुम्हाला दिले हे करार केलं तसं शेतकऱ्याला करू दे नाहीये. हे तुम्ही जे करार केले तसं करा ना. याचं हे करा ना. दावडादोडीनं करायला सांगितलंय त्यांनी. केलं का तुम्ही तुम्ही करत असाल तर अन्याय झाला ना. भारतीय संविधानानुसार भूमी संपादनाचा कायदा त्या कायद्याप्रमाणे कारवाई करा. आमची काहीच अडचण नाही. आम्ही उलट म्हणतो काम करते चांगलं काम करतो.
म्हणजे भारतीय संविधानाने जे नियम दिलेले आहेत त्या नियमाच्या आधी काम करा. जे काही आम्हाला जागा दिलेली आहे नाही, पण तुम्ही नेम चुकून काम करताय. तुम्ही जागा दिलेली तुम्हाला म्हणतात तुमचा सातबारा दाखवा जागेत. तुम्ही नेम चुकून काम करताय. ज्या ज्या ठिकाणी सरकारी आपले खाते जे कार्यालय असतात ते कार्यालय एखादी जागा घेतो त्यावेळी त्या उतार्यावरच्या जागेच्या त्या कार्यालयाचं नाव येतं. आता आमच्या सगळ्या खात्या जमिनी आहेत ना धरणामध्ये गेलेल्या त्याच्यामध्ये सर कन्हेर कालवे विभाग क्रमांक 2 याचं नाव आहे. त्या ऑफिसमध्ये संपादन केलेलं आहे आणि त्यांच्याकडे जागा आम्ही दिलेली आहे आणि त्याचं आम्ही त्यांनी आम्हाला मोबदला दिलेला आहे. त्याचप्रमाणे इथं पण होणं गरजेचं आहे. असं नाही ना थोडीच ना तुम्ही 12 फूट काही 40 फूट केला 28 फूट वाढवलं तुम्ही. निवडा म्हणला तसं करा ना. आता हे झाडं आजूबाजूला या रस्त्याच्या मग झाडं आमच्या मालकीचे सातपुरे आमचे झाडं आमच्या मालकीचे तोडून टाकली झाडं तुम्ही डायरेक्ट. आम्ही 3 महिने झाले आम्ही प्रेमानं आम्ही निवेदन देतो की बाबा वादविवाद नको तरी तुमचं आपलं काम चाललं ते ठेवायचं. आता मी काय म्हणतो तुम्ही जोपर्यंत आता MSRDC अधिकारी वगैरे तुम्ही मिटिंग लावा पहिले 2 दिवस लावा त्यांनी काय दिली आपल्याला. आता तुम्ही 1 तारखेला लांब राहिले 1 तारखेला meeting लावा. 2 दिवस माहिती आल्याशिवाय ते पण वाद करण्यापेक्षा थांबा ना 4 दिवस. शासन माहिती देत नाही किंवा निवडावर होत नाही ना तुम्ही काम बोगद्याच्या बाहेर चालू करा तर आम्ही थांबवतो. या लोकांनी तुम्हाला चालू करा. आम्ही रानटी माणसं डोंगराची माणसं पण आम्ही एवढा अन्याय आमच्या जांबवत चिखली खोशेकर एवढी वेळी बनवताय का तुम्ही बोगद्यापासून चालू करा काम. त्यासाठी चालू करा. देतो तुम्हाला रस्ता काय व्हायचं ते होईल आमचं. आम्हाला काय देऊ जाऊ द्या. एक तर साहेब, या गरीब ताराळी जंगलामध्ये जमीन गेली आमची उठून लोक गेली त्यांचे संविधान शोध जाणून देत नाही ती लोक. एवढा अन्याय आमच्या. तुम्ही काम बंद करा काम चालू करू नका बाकी आमचं दृष्टी वाट नाही. सगळेजण आपण आहे ज्या पद्धतीने काम सरकारनं आम्हाला नोटीस दिली का? सरकारी कोण म्हणणार सरकारनं आम्हाला नोटीस दिले का? आम्हाला नोटीस द्या काम चालू. हे बघा या तुमच्या खात्याला दिले हे वाचा. आम्हाला नोटीस दिले का? द्या ना आम्हाला नोटीस. या साहेबांना विचारलं संपादन केलं आमच्या जमिनी तुम्ही काय करू नका. या साहेबांना विचारलं तुम्ही नाही म्हणला का सरकारी माणसं सरकारी मी आता एक गोष्ट बोलू तुम्हाला. सातबारे आमचं नावावर आहे आम्ही खूप झाडे लावायचा कार्यक्रम घेतो. आमचं नाव झाडे आमचं ठरवून 12 फूट सोडणार जे काय देणार असं अगोदर झालेलं ना 12 फूट सोडणार 12 फूट सोडून आम्ही झाडे लावायचा कार्यक्रम घेतो. आमच्या पद्धतीने हे पण 8 दिवस होणार बोलले आम्हाला करून आणि असे बोललो आणि आम्ही बोलतो आपण येऊ इथंच करू मिटिंग. ठीक आहे. रात्री कलेक्टर साहेबांनी 5 वाजता त्यांना मिटिंग लावायला सांगितली होती त्यांनी कलेक्टर साहेबांनी समोर त्याचं उत्तर द्या आम्हाला आणि इथे येऊन मध्ये मिटिंग रेट करा थांबवा मागड घ्या काम चालू राहणार. काम बंद करायचं आजपासून सर का थोडं तुम्ही मागा सर काही आम्ही कोण मागे सोडलो अजिबात नको आणि मिटिंग होऊ द्या. फोन करा तारीख मीटिंगची कधी तुमचे कोण मेन साहेब आहे त्यांना फोन करा. प्रत्येक जण तुम्ही मेन म्हणताय पण अक्षरशः मेन कोण नाही तुमच्या. कधी लावून देत आहेत बघा मीटिंगची तारीख सांगा. पण आजपासून रोड बंद राहील. गाड्या सगळ्या बंद राहील. सगळे साहेब मीटिंगची संबंधित तारीख अधिकाऱ्यांना सगळ्या फोन करा तुमच्या कुठल्या संबंधित अधिकारी हे बघा सगळे मुंबईचे त्यांच्या माहिती ह्या कलेक्टर दुसरे त्यांचीच विचारा. म्हटलं की आम्ही परिसरामध्ये येतो प्रत्येक गावामध्ये बसतो. तुम्ही ते पण नाही केलं गेल्या मिटिंगला. तुम्ही नाही सातारामध्ये भेटलात आणि तिथून तुमची माणसं गेली आणि तुम्ही 1 तारीख दिली 1 तारखेला सुट्टी आहे सरकारी. 1 तारखेला कशी बैठक होणार आहे सांगा मला. तुम्ही मिटिंग मुंबईला लावली तशी आमच्या इथं लावायची ना. तुम्हाला जे आमच्या meeting लावली, जागेचा कब्जा करता सावंतवाडी साहेबांनी meeting लावली ना त्या टायमाला आम्हालाही सांगायचं. मंत्रालयामध्ये परिस्थिती आला. आम्ही मंत्रालयात आलो नसतोय. आमदारांसमोर तुमचं काय झालं साहेब प्रत्येक गावच्या सरपंचाने तुम्हाला आतरती दिली म्हणजे त्याच्या मालकीच्या जागा नाही. सरपंच काय गावचा मालक असेल यार आमच्या शेतीचा मालक नाही. सरपंच त्याचा मालक असेल ते जे जात नसेल ते तुम्हाला काय बी सांगेल.
सगळं गाव खरेदी करा, पण त्याच्या बापाचा 1 गुंठा जागा नसते. हे सरपंच आता आहेत ना चिखली जांबानी कुठला बी असू द्या सरपंच, ज्यांच्या- त्याला बोलवा त्याला इथं सरपंचाला. ठराव घेत असाल तुम्हाला ठराव दिला त्याला इथं बोलवा. नाही पुढारीची सुद्धा नाही सरपंच बोलवा, पुढारी बोलवा. हा. बोलू दे ना सरपंच कोण आहे ते. ग्रामसभेमध्ये झालंय का? काय माहितीये का, कायदेशीर काम करायचं म्हणलं तर नोटीस पहिली, काम करायच्या अगोदर नोटीस पहिली शेतकऱ्याला गेली आपण पाहिजे. कलेक्टर ऑफिस मध्ये घर बांधू आपल्याला शकतो नोटीस का? नाही आलं, काय नाही आलं. आम्हाला अर्धा गुंठा जागा तिथं कलेक्टर ऑफिस सगळ्या मध्ये आम्हाला एक meeting करायची. अर्धा गुंठा द्या सगळ्यांना. हा, तोपर्यंत थांबून द्या. फोन करा आम्हाला समोर बोलू. शिष्टाई नको समोर बोलू कुठली. द्या बंपरी साहेबांना. शिष्टाई नको, आता फोन करा. बरं का बंपरी साहेबांची फोन करा आम्हाला काय वेळ नाही तुमच्या विषयाला. समोर साहेब आहेत ना त्यांच्याकडे नाहीये पूर्ण आम्ही पुण्यापर्यंत जाऊन आलोय. पण नरिमन पॉईंटचे साहेब काय म्हणले, जाग्यावर राहू द्या ना, त्यांनी संपादन केलीच नाही तर ती जागा थांबू द्या ना. त्यांची मिटिंग झाली मुंबईमध्ये. तुम्ही असं म्हणू नका. हे बंपरी साहेबांनी दिले आम्हाला पोच दिली त्यांनी. त्यांना बंपरी साहेबांच्याकडे सगळं काम आहे. आणि तुम्ही जर असं जर करत असाल 4-5 महिने तर आम्हाला हेच असतं ना. अन्यायची गोष्ट सदर सगळी जागा ही बॉक्ससाठी अधिकृत आहे. हो. शासनाचा GR आहे आणि तुम्ही तो उत्खनन केलंय. खनिकर्म विभागाची परवानगी नाही, काय नाही तुमचं. दोन खरेदी उत्पादन हा, दिले. साहेबांना कालच दिले. दोन खरेदी उत्कलन एखाद्या शेतकरी काय शेती डेव्हलप करत असेल लगेच तिथे जाते ते माणसं आणि तेवढ्या मोठ्या प्रमाणात बंद करा. आजच वेळ बंद करा. आम्ही हे लाटेमध्ये तुम्ही इथून पूल तुम्ही हे केला ना, क्रॉस केला. 29, 30, 28, 21 हे सर्व नंबर आहेत संपूर्ण गावापर्यंत. हे सर्व सर्वे नंबर आहे ना शासनाने बॉक्समध्ये अधिकृत केलेले आहेत. आणि चिखलीमध्ये 67, 68, 69, 70. एवढं सर जे नकाशामध्ये तुमची सत्ता, तुमची संपादन केलेली का जागा आहे का तुमची दाखवाई. तुम्ही एवढा अन्याय करताय ती करताय. शेतकऱ्यांना पैसे द्या ना. हा ना, पैसे द्या म्हणजे काय हे नाही, आमच्या हिशेबाने आम्हाला द्या. फुकट नको. नको. याच्यात तुम्ही आहे का संपादन केली जागा चाळकेवाडी जांबे. तुम्ही एवढं बेकायदेशीर होताय. आम्ही जर खंडलं तर तुम्ही गुन्हा दाखल करताय. तुम्ही शेतीसाठी शेतीसाठी खंदून देत नाही तुम्ही. हा बॉक्सचा GR आहे. हे बघा ज्या कालच आता ते काय त्या जगूजोडी. जगा तोंडीच लगेच तिथे कारवाई होते इकडे शेतकऱ्याला लगेच अन्याय होतो. अन्याय होतोय ना. शेतकऱ्यांच्या अन्याय झाला. आणि- जे आता समोर जे हे केले ना, डेव्हलपमेंट केलं म्हणून समोर दिसते, त्यांच्यावर कारवाई झाली. गुन्हा दाखल झाला म्हणून बेकायदेशीर हे चालतंय. तो कुठला कायदा हो? जांभेची दोन्ही गावाची सर्व आहे. तो फावडं मारायला परमिशन घ्यायला लागते. CCP आणून इथं sensitive zone आहे आणि ते. टाकून देताय. हा? ही कुठला आहे हो? आणि कसं म्हणजे गोरगरिबाशी का नाही हे करू नका, कोणाशी पैसे घेत घालताय आणि जाताय असं करू नका. बरं कसं कुठल्याही करायची बोलायला बरं. पुढाऱ्याची ऐका जरा 2 मिनिटं. कुठल्याही पुढाऱ्याची जमीन नाहीये. आणि कोण असेल ते घेऊन या आमच्या समोर. आमच्याकडे आली जेवढा अन्याय आमच्याकडे आहे. हा? गरिबासाठी करा. कोण पुढे असेल ते येऊ द्या आमच्या समोर. आमच्याकडे संधी येऊ द्या, त्याला आणा धरून. आम्ही या सगळ्याच्या कार्यकर्ते पहिलेच आहे या पटवर भागातले. या धरणातलं थांबवलं. रामस्वामीच्या काळात मी सगळ्यांना मार्ग लावलाय. तसं आम्हाला न्याय द्या आणि अन्यथा बाकीच्या लोकांना काम करा. बरोबर आहे. हा जो सर्वे नंबर आहे तो संपूर्ण आठवण येतो मधून रस्ता आहे. मग याच्यामध्ये जे उत्खनन वगैरे गाव जांदे भरत बाळू सपकाळ. मी राहणारा गावचा, गावालाच असतो. 2004 पासून गावालाच आहे आणि मी शेतकरी आहे. आणि आमच्या ह्या जागेमधून भला मोठा 40 फुटाचा रस्ता यांनी बिन शेतकऱ्यांना कुठलेही नोटीस नाही, काही नाही असं डायरेक्ट आले, गावात उद्घाटन केलं. 2-4 लोक जमवले, त्यांनी उद्घाटन केलं आणि अचानकच रस्त्याला काम सुरुवात केलं. GCP आले, डंपर आले, साऱ्या गोष्टीचे आम्हाला कुठल्याही शेतकऱ्यांना काही कळवलेलं नाही. आणि आमची आता हे आंदोलन केले, आम्ही रस्त्यावर उतरलो आहे. ह्या रस्त्याचा पूर्णपणे मोबदला भेटत नाही तोपर्यंत आम्ही काय काम चालू करू देणार नाही. उद्घाटनचे कॉन्ट्रॅक्टर आले होते भैयासाहेब गावामध्ये. आता जुळला अतिशय उठतोय, लोकांची गैरहानी होते, सारी एसट्या बंद पडल्या, आमच्या मुलांचं अतिशय नुकसान झालं, कॉलेजला जाता येत नाही. अशा पद्धतीचं आम्ही त्या पाटणच्या मार्गाने मुलांना शाळेला कॉलेजला पाठवलं त्यांना आम्ही. आणि एवढं आमचं नुकसान झालेलं आहे पूर्णपणे. आमच्या ह्या झाडे होती, किती दगडी होत्या, साऱ्या त्यांनी फोडून तुडून
पाक त्याचं वाटोळ करून टाकलं आणि आम्हाला आता ह्या क्षेत्राचा मोबदला भेटल्याशिवाय आम्ही काही गप बसणार नाही. आम्हाला कुठल्याही पैशाचा आम्हाला मोबदला भेटणं गरजेचं आहे. मी मारुती कृष्णा चाळके, माजी सरपंच चाळकेवाडी. आमच्या गावात सुद्धा कॉन्ट्रॅक्टदार येऊन कॉन्ट्रॅक्टदारांनी चोरून मिटिंगा केल्यासारख्या केल्यात. गावाला अजिबात खबर नाही, अजिबात गावाला खबर नाही. चोरून मिटिंग केल्यासारखे 4 लोक घेऊन मिटिंग करून डायरेक्ट सरपंचांना हाताशी धरून सरपंचाकडं जे काय कागद लागतील ते सुद्धा त्यांनी हातात घेऊन काम डायरेक्ट चालू केले. आमचं पहिल्यापासूनच म्हणणं आहे, रस्त्याला तर आमचा विरोध अजिबात नाही. पण हा रस्ता जो बनतोय कुठल्या शासनाचा रस्ता नाही आहे. आम्ही कारण शासनाकडे जाऊन बघितलं सगळ्या, शासनच म्हणते आम्हालाच माहीत नाही. मला सांगा ह्या कुठल्या शासनाचा रस्ता असू शकतो? कुठल्या शासनाचा रस्ता असू शकतो मला सांगा? आहे का कुठल्या शासनाचा रस्ता? जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माहीत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना लेटर आम्ही द्यायला गेलो तर ते म्हणतात आम्हाला अजून माहितीच नाही. असलं काम होऊ नये. आणि जर एवढा तुम्हाला मोठा जर रस्ता पाहिजे असेल तर त्या जागेचा मोबदला हा शेतकऱ्यांना द्यावा आणि नंतरच रस्त्याचं काम करावं. एवढंच आमचं म्हणणं आहे. बस बाकी काही नाही. मारुती कृष्णा चाळके. जगन्नाथ कागडे ठोसेकर माजी चेअरमन आहे. अशा पद्धतीने आत्ता काय झाले, आत्तापर्यंत यांनी रोजगार हमीमध्ये हे रस्ता होता त्यावेळेला ती कुठल्याही चाळकेवाडीपासून जांभ्यापर्यंत कुठलंही संपादन शासनाने केलेले नाही आहे. परत ठोसेकर हे तिथपर्यंत झाले आहे. तिथपर्यंत त्याच्यानंतर आम्हाला या लोकांनी अन्याय झाला सर. रस्ता कुणी केला, कसा केला, त्यासाठी आम्हाला ती लोक शेतकरी आमच्याकडे आली. ह्याच्यावर काय झालं, एवढं मोठं कशासाठी काम चाललंय हे लोकांना कळलं नव्हतं. म्हणून आम्हाला चौकशी करायला गेलो तर कलेक्टर साहेबाला तसं मी पत्र दिलं. जे म्हणलं आम्हाला ते ऑफिसच माहीत नाही आहे. मला तिथून जावं लागलं. मला नरिमान पॉईंटला जाऊन अधिकाऱ्यांना पत्र दिलं तरी पण आम्हाला टाळाटाळच करायला लागली. हे ऑफिसले लोक बंकारे साहेब होते, बंकारे का बंपरे साहेब, बंपरे साहेबांनी आज करतो मीटिंग, 2-3 किलो मीटिंग करतो. त्या मीटिंगमध्ये त्यांनी मला तसं उत्तर दिलं नाही आहे. आम्हाला 1 तारीख म्हणजे ते सुट्टीची तारीख आम्हाला देत आहेत. म्हणून आम्हाला लोकांवर अन्याय झाला आहे. जोपर्यंत 7-12 त्यांचा होत नाही तोपर्यंत यांचं काम करू नका या मताचा आम्ही पण आहे. शेतकरी 7-12 तिथं कदमचे आहेत, सगळे कदम आहेत ना तिथले, कदम आहेत, भोसले संपादन झाले नाही केलं. रस्ता तर बंद थोडा रस्ता होता तो होताच. त्यासाठी आम्हाला काय ते म्हणलं रोजगार हमीतून रस्ता होता तेवढा रस्ता आम्हाला समाधान होतं त्या रस्त्याचं. काय म्हणणं आहे आता? पुढं काय म्हणणं आहे तुमचं? आता या लोकांना किती 10 फुटाचं का 5 फुटाचं त्याचं कमी करून त्या लोकांना थोडं पैसे द्या. नाही अन्यथा आमचं काम करू नका. तिथं मोबदला द्या. मोबदल्याचा थोडं बनवू नका मोबदला. 12 फुटाच्या वर जो रस्ता असेल त्याच्या व्यतिरिक्त जास्त वाढला असेल तर आम्हाला त्याचा मोबदला भेटला पाहिजे. हे आमचं बाकी काय नाही. असं एवढे शेतकरी एवढेच आम्ही गरीब माणसं आहोत हो या डोक्यात डोंगरी भागातली. त्याला कुणीतरी कार्यकर्ता असावं म्हणून आम्ही ते न्याय. गावकऱ्यांनी जे काय मतं मांडलेत त्या हिशोबाने MSIDCचे जे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आहेत बंपलवार साहेब त्यांच्याशी बोलणं झालं तर 2 मीटिंग झाले होते. आता 3री मीटिंग माहिती काही मागवलेली आहे. ती माहिती आल्यानंतर मीटिंग करायचं असं ठरलं होतं. तर ती माहिती अजून आली नसल्यामुळे सध्या मीटिंग 1 तारखेला जी 1-2 तारखेला करायची होती ती थोडीशी पुढे जाईल असं म्हणले ते. ती माहिती आली आणि संबंधित अधिकाऱ्यांशी त्यांचा टाईम मिळालं की 1-2-3 दिवसात पुढची मीटिंग जी करायची आहे ती डेट सांगतो असं एक्झिक्युटिव्ह साहेबांनी सांगितलेलं आहे. तुमचं नाव काय? मी इथं अथॉरिटी इंजिनियर आहे. MSIDC तर्फे आम्हाला सुपरविजनला हे केलेलं आहे. माझं नाव आरिफ आहे, टीम लीडर आहे मी प्रोजेक्टचं. कंपनी मॅप्स. आणि गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे की कोणती कागदपत्र नाही.
नाही ते सगळे MSIDC सांगू शकतात, आम्हाला माहिती नाही आहे. आंदोलन आहे आणि आंदोलन असताना आपण मुख्य इंचार्ज नाही आम्हाला कामाविषयी माहिती असते. आम्हाला बाकी कागदपत्र वगैरे तुम्हाला MSIDC कडूनच मिळतील असं स्पष्ट केलेलं आहे. फक्त MSIDCच्या लोकांशी हे करून काम करता येतं तर हा. कुठल्या आधारे काम करता येतं? त्याला MSIDCने वर्क ऑर्डर दिली आहे कॉन्ट्रॅक्टरला, त्या कॉन्ट्रॅक्ट आणि आम्हाला पण वर्क ऑर्डर दिली आहे सुपरविशन. आंदोलन होतं गावकऱ्यांचं, ते कॉन्ट्रॅक्टर इथं आहेत का? कुठं इथं जागेवर आहेत की जागेवर कॉन्ट्रॅक्टर काम करतंय ना. पण त्यांना इथं बोलवलं नाही का? कुठं इथं आहेत की आहे कुठे कॉन्ट्रॅक्टर कुठे डॉक्युमेंट कुठले आहेत का? एवढं मोठं आंदोलन होतंय. प्रोजेक्ट मॅनेजर आहे आर्या कन्स्ट्रक्शनसाठी. कोणत्या आधारे कामं करताय? गावकरी म्हणतात की कुठली डॉक्युमेंट नाही तर आम्हाला कळवलं नाही काय नाही. ना मुझे हमको MSIDC वाला ने बोले थे ये अपना ये जगह जो भी है अपन को इधर ही रास्ता बनाना है करके हमको वर्कआउट इसी प्रकार में दिया था, जो भी चेंजेस फिक्स किया था अपन को यहाँ पे इधर से लेके यहाँ तक काम करके ले लो करके हम उसी प्रकार में अपना काम चालू किए थे. लेकिन गाँव वाले बोल रहे कौन से भी अभी वही document document हमको नहीं दिए नहीं है, दिखाई नहीं है, डायरेक्ट काम शुरू हो रहा है. आप मेन प्रोजेक्टर है तो आपको दिखाना चाहिए ना उनको, कुछ जगह जा रही है, कुछ जा रहा है, कितना रास्ते का जो मीटर है. अब इसी बात करने के लिए ही अपना बप्पर साहब ने एग्जीक्यूटिव साहब ने क्या बोले थे, उनका जो भी का आज है मतलब उनका दिक्कत है. अब मेरा हमने उनको जगह में गया था, उनका कागज पत्र 7-12 उनको तरफ से वो लेके आएगा. अपना तरफ से अपना जो भी है अपने उनके कितने बड़ा हैं आंदोलन हो रहा है लेकिन डॉक्यूमेंट आपके पास होना चाहिए. है ना सर, वही तो मैं बोला अपना जो भी है MSIDC वाला के पास जो अपना जो भी मेन ऑफिस है अपना मुंबई का ऑफिस है बम्पला जो भी है उनके पास है ना. इसलिए वो सभी इसलिए मीटिंग लगाने के लिए वही आने वाला था. कब वही था सब अपना जो भी हुआ था अभी डिस्कशन तो हो गए वो बोल रहे लोग. ना जो फाइनल नहीं हुआ था ना, क्योंकि अपना डिटेल्स भी अपना लेना चाहिए था ना. बम्बल साहब वही बोल रहा था अपना भी डिटेल्स लेके आएंगे. गाँव वाले बोल रहे कि जो खेती वाले लोग हैं इधर खेती वाले तो उनको डॉक्यूमेंट आपने देने चाहिए ना. मैं वही ना बोला था जिसका अड़चन है. अगर मैं आप जिसका सर्वे नंबर में किसका 7-12 में कितना आदमी है, अगर हम उसका उनका 7-12 में गया उनकी जगह पे गया था तभी आंदोलन होते हैं ना. अब इसी प्रकार उनका दिखाना है अपना भी दिखा देंगे. वही मैं आपको बोलना चाहिए, उसके लिए एक मीटिंग रखना चाह रहा था. इसलिए काम भी आगे का जो भी है गिट्टी डालना उनका हिसाब से ही जो उन्होंने बोला था आगे का पुढे काम बंद रखो करके हम उसी प्रकार हम चलने वाला है. जैसे कागज पत्र थ्रू होने के बाद क्लियर होने के बाद ही आगे का काम पुढे का काम हम चालू करने वाला है. जब तक आप डॉक्यूमेंट नहीं दिखाएंगे तब तक आप काम बंद रखेंगे. यस वही तो बोल रहे थे अपन गाँव वाला भी हमारा तो वही कर रहा था कि हमको मीटिंग में क्लियर होने दो, जब भी तुमको पुढे काम चालू करो. हम भी उसी प्रकार में हम चलने वाला था. अभी ये जो रोड बन रहा है Yes. ये रोड कितने फुट का है? अभी जो भी बन रहा था अपना 7 मीटर का कैरेज वे बन रहा है, PQC का बन रहा है. ये भी डांबर का रोड नहीं है क्योंकि भविष्य पूरा आगे का भविष्य में, क्योंकि अगर PQC अपन काम केला कैरेज वे में ये 30 साल गारंटी है. ये अपना भी इसका अंदर 5 साल का अपना मेंटेनेंस है. इसी में जो भी कुछ भी दिक्कत हुआ जो अपना अच्छे से हम करने वाले हैं 5 साल वो मेंटेनेंस पीरियड रहता है. और ये लाइफ स्पैन रहते हैं 30 साल का लाइफ स्पैन रहता है एक रोड का. बीच में से अगर डाला इसको मेजरमेंट लिया बीच में से तो इधर कितने फुट है, लेफ्ट में और राइट में कितना? ना वही मैं बोला ये एग्जैक्ट अपना 7 मीटर कैरेज वे बोलते हैं अपना ROW जो भी है ना अपना 7 मीटर कैरेज वे होने वाला है. साइड पट्टी 1.5 मीटर वार्डन होना है. टोटल 10 मीटर होने वाला है जो भी है टोटल कैरेज वे मिलके. कहाँ तक अपना जो भी बोगदे से लेके अपना जामे तक सिर्फ सबका एक ही नक्शा है, अलग अलग नहीं है किसी में भी. सबका एक ही TCS दिया हुआ था, मतलब टिपिकल कंस्ट्रक्शन दिया हुआ था, एक ही तरह में दिया हुआ था. रास्ते का मेजरमेंट वगैरह हुआ है ये सर वही तो मैं बोला था. आप जो भी है PW वाला से अपने ये भी जमा करा. अभी मीटिंग इसलिए चला था अपना आंदोलन भी इसी प्रकार में है क्योंकि मैं पत्र नहीं मिला था करके दिक्कत हुआ था करके बोल रहे थे ना लोग. हमको कागज दिक्कत नहीं है जिद्दी खेती वाला में जो दिक्कत हो रहा है वही था जो आपने साहब ने जैसे बताया एग्जीक्यूटिव साहब ने बताया ना तारीख उसी तारीख में आपको बताने वाला है. ये जो अभी मीटिंग काम चल रहा है इसका लैंड एक्विजिशन किया है आपने? अपना लैंड एक्विजिशन दूसरा जगह में हम जाएगा नहीं सर. पहले बात MSIDC का क्लियर नियम क्या है, दूसरा का खेतकारी का हो पर्सनल हो इसमें जाएगा कि नहीं. जितना अपना जगह है उतना में अपन काम करने वाला उसी तरीके में अपना डिपार्टमेंट असाइन हुआ था. हाँ, तो अभी जो काम चल रहा है उसका डॉक्यूमेंट कंपनी के पास तो हो वही मैं बोला MSIDC वाला ने हमको हैंड ओवर किया था. अपना अथॉरिटी MSIDC वाला है. हाँ, तो उनसे ही अपन लेने वाला है जो भी है ना उनसे थ्रू लेना है. वो सामने अभी वही मीटिंग लगाने के लिए बोले आपके पास कुछ तो जेरोक्स वगैरह दिया होगा ना उन्होंने? सर दिया हुआ तो मैं अभी तो दिखा था ना आपके पास हो तो अभी इतना चल रहा था. तो दिखा नहीं रही है कोई डॉक्यूमेंट? नहीं कंपनी का नहीं है. MSIDC वाला ने हमको दिया था तो बुगदा से लेके तो से जो भी जाम्बे तक तुम्हारा इसमें इतना रोड है इतना करके ले लो करके. इसी प्रकार हम काम चालू किया. इतना वाइडनिंग चल रहा था, फॉर्मेशन लेट बना रहा था. ऐसा नहीं PQC रोड नहीं बना रहे. पहले आपने जितना फॉर्मेशन लेट लगता है उसका अपना तैयारी चल रहा है. अभी जितनी भी गाड़ियाँ चल रही है उसके पीछे नंबर प्लेट वगैरह नहीं है, डंपर चल रहा है, उसके बारे में क्या कहना चाहिए? कौन सी कंपनी की गाड़ी चल रही है? ये अपने कंपनी का गाड़ी का चल रहा है. नहीं वो लीगल चल रही है अनलीगल चल रही है? लीगली चल रहा है. कितनी गाड़ी है?
जो भी है गाड़ी का अपना जो भी नियोजन है 7-12 है, मतलब 7 और 10 गाड़ी बीच में चल रहा था, उतना ही है। 10 नहीं 10 नहीं, उतना नहीं है। नंबर प्लेट नहीं, कुछ नियम नहीं, कुछ नहीं है। ठीक है सर, जो भी बाद में मीटिंग होने के बाद डिस्कस करके